वडाळ्याच्या भाजप पदाधिकाऱ्याचं कार्यालय फोडण्यात आलंय। वडाळा इथं भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाड यांचं कार्यालय एका अज्ञातानं फोडल्याचं समजतंय। गुढीपाडव्याला या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं। कार्यालय अज्ञातांनी का फोडलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांकडून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे। या कार्यालयाबाहेर फुटलेल्या काचांचा खच पडलाय। कार्यालयाच्या आतमध्येही खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी साक्षी यादव। साक्षी, नेमकं काय घडलेलं आहे? तोडफोड करण्यामागचं काही कारण समजलंय का? कारण अद्यापही समजलं नाहीये। कारण भाजप पदाधिकारी आहे विजयसिंह गायकवाड यांच्या कार्यालयावर अज्ञातांनी हे जे कार्यालय आहे ते फोडल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। नुकतं गुढीपाडव्याच्या दिवशीच या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं आणि पोलिसांकडून सुद्धा चौकशी करण्यात आली आहे आणि पोलीस आता सुद्धा जिथे हजर होते ते चौकशी करत होते। कार्यालयाबाहेर जो फुटलेला कच होता, खुर्च्या होत्या, खुर्च्यांची सुद्धा तोडफोड करण्यात आली होती आणि पोलिसांकडून जी आहे ती चौकशी केली जात आहे। असं बोललं जाते जो अज्ञात व्यक्ती आहे तो गेल्या 2 दिवसापासून कार्यालय बाहेर बसून शिवीगाळ असं करत होता। त्यानंतर त्यांनी त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या कार्यालयाची तोडफोड केली अशी माहिती समोर। धन्यवाद साक्षी दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर भाजप पदाधिकाऱ्याचं कार्यालय फोडण्यात आलंय आणि त्याच घटनेची ही दृश्य तुम्ही सध्या साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय।